डिवोर्सची खोटी धमकी देऊन अस्मिताने कमालीची खेळी केली आणि आपल्या निष्पाप पतीला दोषमुक्त सिद्ध केले। याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होते। कमाल आहे बाई अस्मिताची। एवढ्या मोठ्या संकटातनं तिनं अभिला बाहेर काढलं। गेल्याची शेजाऱ्या पाजाऱ्याची भूतकेताची म्हाताऱ्या कुताऱ्याची कुणाची दृष्ट लागली असेल तर त्यांच्या डोळ्यात मीठ बोरी पडो। कुणाची आहे सून माझी, कुणाची दृष्ट लागायला नको तुम्हाला। आई तुम्ही माझ्या रागावला होता ना, पण खरं तर तनयाला बेसावत ठेवण्यासाठीच मी अभिमानच्या विरोधात गेल्याचं नाटक केलं। अभि निर्दोष आहे हे सगळ्या जगाला कळावं म्हणून मी तिथे पत्रकारांनाही बोलावून घेतलं होतं। अभिची बदनामी जशी जाहीरपणे झाली तशीच त्याची सुटकाही जाहीरपणे व्हायला हवी ना। असू दे ग, पण आज फक्त तुझ्यामुळे अभि सुटला। तुझ्यासारखी सून मिळायला भाग्य लागतं। अहो आता तरी राग गेला ना हो तुमचा? हो, आय एम सॉरी अस्मिता। नाही खरंच तू हा जो काही प्लॅन केला होतास तो मी नाही ओळखू शकलो। असू दे हो, पण आता सगळं छान झालंय। मी देवासमोर साखर ठेवून येते। अहो चला। नाटक जरी असलं तरी त्याशी असं वागताना ती गोष्टी भाषण करताना खूप त्रास झाला मला। तुलाही त्रास झाला असेल। दगडावरची अक्षर आणि वाळूतली अक्षर यातला फरक कळत होता मला। त्रास झाला थोडा, पण यामुळे मला माझी अस्मिता परत मिळाली। खचलेली अस्मिता अभिमानवरच्या संकटामुळे पुन्हा नव्या जोमाने उभी राहिली। ती किती हुशारीने नाटक करून चाली करू शकते हे आज पुन्हा समजलंय मला। आज तिने हे अभिसाठी केलंय, उद्या माझ्या विरुद्ध केलं तर